बातमीपत्राला सुरुवात करूयात। पुढच्या 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। अकोल्यामध्ये पेरणी काळात तुरीच्या दरात चढ उतार सुरूच आहे। 8 दिवसात पुन्हा 300 ते 500 रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तर पुन्हा दर 10,150 रुपयांपर्यंत गेलेले आहेत आणि जून महिन्याच्या दरम्यान अकोला बाजार समितीत आवक देखील वाढली होती। गोंदिया जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने 3 आठवड्यांपासून जिल्ह्यातील जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे। जनावरांना घटसर्प होऊ नये म्हणून 3,85,000 लस दिल्या जात आहेत, तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील शिंदर गावात 2 दिवसात तब्बल 20 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला। या जनावरांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि जनावरांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे। राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातल्या ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्यापही सुरू झालेला नाहीये, त्यामुळे ऊस उत्पादन घटल्यास साखर निर्मितीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली आहे, त्याचा खरीपाच्या पेरणीवरती परिणाम झालाय। मराठवाड्यातील 50,26,042 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे, त्यापैकी केवळ 10,94,083 हेक्टर क्षेत्रावरतीच म्हणजेच फक्त 20% क्षेत्रावरतीच पेरणी झालेली आहे, तर अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील 749 लघु प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेलेला आहे। सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। 86 लघु प्रकल्प कोरडे पडले, त्यामुळे मराठवाड्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। कोकणात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याचं एकीकडे कोसळताना दिसतोय, तर भात पेरणीची लगबग देखील सुरू झाली आणि दापोलीतील शेतकरी पारंपरिक गाणी गातायत, भातशेती करत असल्याचं पाहायला मिळत आहे। राहत्या घराची भिंत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळमध्ये घडली आणि भिंतीखाली दबलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आलाय। देशभरात टोमॅटोचे दर वाढताना दिसत आहेत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोनं 1.5 शतक पार केले, तर इतरही भाज्यांचे दर वाढलेत। सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे 150 रुपये प्रति किलो आहेत, तर किरकोळ टोमॅटो 120 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत, त्यामुळे तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। तुरीच्या तुटवड्यामुळे दरामध्ये वाढ होताना दिसते। पुढील 2 महिने हा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दरातील तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी पंढरपूरमधील संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ केलाय। आगामी काळात भाजपने जर आमचा विचार केला नाही तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा जानकरांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे। अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानं त्यांनी विठ्ठलाचे आभार व्यक्त केले। आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात अजित पवारांसह सर्व परिवारानं सेवा केल्याचं फळ मिळाल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। कोल्हापूरमधील शहाजी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये राडा झालाय, त्यामुळे कॉलेज परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवण्याचं काम केलंय। चिपळूणमधील शिरगावमध्ये नदीत बुडालेल्या 2 विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरूच आहे। या मुलांना शोधण्यासाठी महाडमधून रेस्क्यू टीम चिपळूणात दाखल झाली आहे। पाण्यात कॅमेरा टाकून शोधकार्य सुरू केलं गेलंय आणि डोह खोल असल्याने शोधकार्यास मोठा अडथळा निर्माण होतोय। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात माथेफिरूनं तोडून तो पसार झालाय। कॅमेरा तोडताना त्या सीसीटीव्हीत हा व्यक्ती कैद झालेला आहे। रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात प्रसिद्ध असलेलं संजय गांधी मार्केट येथील टीव्ही सेंटर व्यापाऱ्याला एका दारुड्यानं मारहाण केली आहे। त्याच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी सर्व मार्केट बंद केले, तर मार्केटमधील देशी दारूचं अवैध दुकान बंद करण्यासाठी त्यांनी उठाव देखील केलाय। आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पोलीस वसाहतमधील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण केले। यावेळी राणांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले। रामटेकगड येथून देवदर्शन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कारनं उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्यानं कारमधील 3घांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत, यामध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे।
पुण्याच्या लक्ष्मीनगर भागात ड्रेनेजमध्ये अडकलेल्या श्वानांची तरुणांनी सुटका केली आहे। श्वानाची प्रकृती पाहून गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे श्वान ड्रेनेजमध्ये अडकला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। चांदवड राहुड घाटाच्या पायथ्याशी हज यात्रा करून परतत असलेल्या यात्रेकरूंच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। ट्रकनं गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झालाय। या अपघातामध्ये 11 यात्रेकरू जखमी झाले। जखमींना टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात माथेफिरूनं तोडून तो पसार झालाय। कॅमेरा तोडताना त्याच सीसीटीव्हीत हा व्यक्ती कैद झालेला आहे। रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जातोय। चिपळूणमधील शिरगावमध्ये नदीत बुडालेल्या 2 विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू आहे। या मुलांना शोधण्यासाठी महाडमधून रेस्क्यू टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे। पाण्यात कॅमेरा टाकून शोधकार्य सुरू आहे। डोह खोल असल्यानं शोधकार्यास मोठा अडथळा निर्माण होतोय। वर्ध्यातील महिला रुग्णालयाचं काम अद्यापही अपूर्णच आहे। 2016 मध्ये या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली होती। अपुऱ्या कामामुळे लोकार्पणाचं काम रखडलंय। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून रुग्णालय सुरू करण्याची मागणी आता नागरिक करतायत। भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि रस्त्याची दुरावस्था झाली आहे। राजेंद्रनगर चरण पार्क मधल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतंय। नंदुरबार जिल्ह्यात सध्याच्या राजकीय परिस्थिती विरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाध्यक्ष राजेंद्र सामुद्री यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील भवानी शंकर मंडपाच्या खांबाला आता तडे गेलेत, तर देवीच्या मंदिर कळसावरती देखील झाडं झुडपं वाढलेली आहेत। या मंदिरातील खांबांची पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह पुजारींनी केली आहे। सोलापूर आरटीओकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवरती विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 94 बसेसवरती कारवाई करून 3,32,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात 2 उपमुख्यमंत्री झाले आहेत। दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी सरपंच राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे गावांच्या विकासासाठी 2 उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची अजब मागणी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडल्याप्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी 5 ते 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे। अनेक देशांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मत गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं। वर्ध्यातील साई मंदिरासमोर मनसेची एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली। यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत संताप व्यक्त केला। विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आणि ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतर नेते ॲक्शन मोडवरती आलेत। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी तिघेही दौरा करणार आहेत। अजित पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक होणार आहे। याच पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी नियुक्त आणि पुढील रणनीती या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्यातील प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर 11 जुलैला महाराष्ट्रासंदर्भातील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे। आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत। फलटण शहरातील पितापुत्रांच्या आकस्मिक मृत्यूनं शहरात हळहळ व्यक्त केली जाते आणि या पितापुत्रांनी रात्री जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायला, त्यानंतर त्रास झाला आणि रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, परंतु पहाटे दोघांचं निधन झालं। नेमकं हा मृत्यूचं कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल। लोणावळ्यानजीक असलेल्या वरसोली गावात वर्षाविहारासाठी गेलेल्या मुंबईतील 2 पर्यटकांचा खाणीत बुडून मृत्यू झालाय। खाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर पाय घसरून 3 जण बुडालेत। यामधील एका तरुणीला वाचवण्यात यश आलंय, तर दोघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी लोणावळा पोलीस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।
अहमदनगरमध्ये मुलीला नांदवण्यासाठी नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय, तर जात पंचायतीनं 3 लाखांचा दंड ठोठावलाय। मात्र हे सर्व आरोपी फरार झालेत। धुळे शहरातील अग्रा रोडवर असलेल्या सराफा दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। दुकानाच्या शटरचं कुलूप तोडण्यात आलंय। चोरट्यांनी दागिन्यांवरती डल्ला मारला। यावेळी चोरट्यांनी दुकानातील काचांची देखील तोडफोड केली। यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत आणि याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावातील सुप्रीम कॉलनी परिसरात 2 गटांमध्ये वाद झालाय। दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक देखील झाली आहे। 6 जण किरकोळ जखमी झाले। त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। बीडच्या वडवणी शहरात विठ्ठल बिरुदेव यात्रा महोत्सव मोठ्या थाटात पार पडला। यावेळी पारंपरिक धनगरी वेशभूषा करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात धनगरी ओवी गात नागरिकांनी महोत्सवाचा आनंद लुटला। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तलाव परिसरातील 2 गटातील हाणामारीचा व्हिडिओ सलग 3ऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नाशिक शहर पोलिसांकडून घटनास्थळी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। बीडच्या वडवणी शहरात विठ्ठल बिरुदेव यात्रा महोत्सव मोठ्या थाटात पार पडला। यावेळी पारंपरिक धनगरी वेशभूषा करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात धनगरी ओवी गात नागरिकांनी आनंद लुटला। पोलीस विभागाला मदत करण्यासाठी होमगार्डची भूमिका मोलाची असते। हे होमगार्ड शारीरिकदृष्ट्या ते सुदृढ राहावेत याकरता देवरी येथील मैदानावर होमगार्डचं प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं आणि यात विविध कवायतीद्वारे सुदृढ राहण्याचा संदेश यांना देण्यात आला। उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसानं कहर केलाय। हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड तसंच झाडं आणि वीज कोसळून 34 जणांचा मृत्यू झालाय। हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। भूस्खलनामुळे अनेक घरांची पडझड झाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पुढील 24 तास हिमाचल प्रदेशात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यास नदीला पूर आलाय। या पुरात अनेक ट्रक आणि कार वाहून गेल्यात। कुलू शहर देखील पुराच्या पाण्यात बुडालंय। हिमाचल प्रदेशातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। दिल्लीतील काही रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, तर पावसाच्या अलर्टमुळे दिल्लीतील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। पंजाब आणि राजस्थानला देखील मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पंजाबच्या भटिंडामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून राजस्थानच्या सिकरमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेले। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा 3 दिवस स्थगित करण्यात आली होती। मात्र हवामानात सुधारणा झाल्यानं रविवारपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर आज पुन्हा मैदानात मतदान होणार आहे आणि बंगालमधील स्थितीबाबत गृह मंत्रालयाला माहिती देण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री शहांची भेट घेणार आहेत। देशभरात टोमॅटोचे दर हे वाढताना दिसत आहेत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोनं 1.5 शतक पार केलंय, तर इतरही भाज्यांचे दर वाढलेले आहेत। सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे 150 असून किरकोळ टोमॅटो 120 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत, त्यामुळे तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। तुरीच्या तुटवड्यामुळे दरामध्ये वाढ होत असून पुढील 2 महिने हा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे। राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातल्या ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्याप सुरू झालेला नाहीये आणि त्यामुळे ऊस उत्पादन घटल्यास साखर निर्मितीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावल्यामुळे त्याचा खरीपाच्या पेरणीवर परिणाम झालेला आहे। मराठवाड्यातील 50,26,042 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी केवळ 10,94,083 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त 20% पेरणी झाली आहे, तर अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय।
मराठवाड्यातील 749 लघु प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेल्याची स्थिती आहे। या सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून 86 लघु प्रकल्प कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। अकोल्यात पेरणी काळात तुरीच्या दरात चढ उतार सुरू आहेत। 8 दिवसात पुन्हा 300 ते 500 रुपयांपर्यंत दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि पुन्हा दर हे 10,150 रुपयांपर्यंत गेले असून जून महिन्याच्या दरम्यान अकोला बाजार समितीमध्ये आवक वाढली होती। गोंदिया जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानं 3 आठवड्यांपासून जिल्ह्यातील जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात केलेली आहे। जनावरांना घटसर्प होऊ नये म्हणून 3,85,000 लस दिले असून पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे। सिंधुदुर्गाच्या मालवण तालुक्यातील चिंदर गावात 2 दिवसात तब्बल 20 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि या जनावरांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून जनावरांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे। कोकणात समाधानकारक पाऊस कोसळत असल्यानं भात पेरणीची लगबग सुरू झालेली आहे। दापोलीतील शेतकरी पारंपरिक गाणिकात भातशेती करत असल्याचं पाहायला मिळतंय। राहत्या घराची भिंत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळमध्ये घडलेली आहे। भिंतीखाली दबलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आला। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 30,000 असंघटित कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे। या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांचं नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे। वर्ध्यातील महिला रुग्णालयाचं काम अद्याप अपूर्ण आहे। 2016 मध्ये या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली होती आणि अपुऱ्या कामामुळे लोकार्पणाचं काम रखडलं आणि त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करून रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत। भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आलं असल्यानं रस्त्याची दुरवस्था झाली आहे। राजेंद्र नगर आणि चरण पार्क मधल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतंय। नंदुरबार जिल्ह्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीविरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानी मंदिरातील भवानी शंकर मंडपाच्या खांबाला तडे केलेत तर देवीच्या मंदिर कळसावरती ही झाडं झुडपं देखील वाढली आहेत। या मंदिरातील खांबांची पुरातन विभागाच्या सल्ल्यानुसार दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे। मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं। वर्ध्यातील साई मंदिरासमोर मनसेची एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली। यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत संताप व्यक्त केला। फलटण शहरातील पितापुत्रांच्या आकस्मिक मृत्यूनं शहरात हळहळ व्यक्त होते। या पितापुत्रांनी रात्री जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र पहाटे दोघांचंही निधन झालंय। नेमकं मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे। लोणावळ्याजवळ असलेल्या वर्सोली गावात वैशाविहारासाठी गेलेल्या मुंबईतील 2 पर्यटकांचा खाणीमध्ये बुडून मृत्यू झाला। खाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर पाय घसरून 3 जण बुडाले आणि यामधले एका तरुणीला वाचवण्यात यश आलं असून दोघांचा मृत्यू झालाय। अहमदनगरमध्ये मुलीला नांदवण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत तर जात पंचायतीनं 3 लाखांचा दंड ठोठावलाय। मात्र हे सर्व आरोपी फरार झालेत। धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या सराफा दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। दुकानाचं शटर कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला आणि यावेळी चोरट्यांनी दुकानातील काचांची देखील तोडफोड केली। यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। जळगावातील सुप्रीम कॉलनी परिसरात 2 गटांमध्ये वाद झाला। दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली असून 6 जण किरकोळ जखमी झालेत आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। नंदुरबारमध्ये साधूचं वेषांतर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय। ही टोळी रुद्राक्ष दाखवण्याच्या बहाण्यानं ते नागरिकांना गुंतवून ठेवत त्यांच्याकडील किमती सामान लंपास करायचे आणि या प्रकरणी 3 सदस्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 4 चाकी वाहनासह 5,24,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरातील 2 गटातील हाणामारीचा व्हिडिओ सलग तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नाशिक शहर पोलिसांकडून घटनास्थळी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। बीडच्या वडवणी शहरात विठ्ठल बिरुदेव यात्रा महोत्सव मोठ्या थाटात पार पडला। यावेळी पारंपरिक धनगरी वेशभूषा करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात धनगरी ओवी गात नागरिकांनी आनंद लुटला। पोलीस विभागाला मदत करण्यासाठी होमगार्डची भूमिका मोलाची असते। हे होमगार्ड शारीरिकदृष्ट्या ते सुदृढ राहावेत याकरता देवरी येथील मैदानावर होमगार्डचं प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं आणि यात विविध कवायतीद्वारे सुदृढ राहण्याचा संदेश यांना देण्यात आला। उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसानं कहर केलाय। हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड तसंच झाडं आणि वीज कोसळून 34 जणांचा मृत्यू झालाय। हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। भूस्खलनामुळे अनेक घरांची पडझड झाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पुढील 24 तास हिमाचल प्रदेशात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यास नदीला पूर आलाय। या पुरात अनेक ट्रक आणि कार वाहून गेल्यात। कुलू शहर देखील पुराच्या पाण्यात बुडालंय। हिमाचल प्रदेशातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। दिल्लीतील काही रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय तर पावसाच्या अलर्टमुळे दिल्लीतील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। पंजाब आणि राजस्थानला देखील मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पंजाबच्या भटिंडामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून राजस्थानच्या सिकरमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेले। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा 3 दिवस स्थगित करण्यात आली होती। मात्र हवामानात सुधारणा झाल्यानं रविवारपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर आज पुन्हा मैदानात मतदान होणार आहे आणि बंगालमधील स्थितीबाबत गृह मंत्रालयाला माहिती देण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री शहांची भेट घेणार आहेत। देशभरात टोमॅटोचे दर हे वाढताना दिसत आहेत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोनं 1.5 शतक पार केलंय तर इतरही भाज्यांचे दर वाढलेले आहेत। सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे 150 असून किरकोळ टोमॅटो 120 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत त्यामुळे तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। तुरीच्या तुटवड्यामुळे दरामध्ये वाढ होत असून पुढील 2 महिने हा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे। राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातल्या ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्याप सुरू झालेला नाहीये आणि त्यामुळे ऊस उत्पादन घटल्यास साखर निर्मितीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावल्यामुळे त्याचा खरीपाच्या पेरणीवर परिणाम झालेला आहे। मराठवाड्यातील 50,26,042 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी केवळ 10,94,083 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त 20% पेरणी झाली आहे तर अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यातील 749 लघु प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेल्याची स्थिती आहे। या सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून 86 लघु प्रकल्प कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। अकोल्यात पेरणी काळात तुरीच्या दरात चढ उतार सुरू आहे।